श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. अक्षय तृतीयेला लक्ष्मीचे पूजन आपण करतोच, पण ती कायमस्वरूपी आपल्याकडे स्थिर असावी म्हणून या अक्षय तृतीयेला आपल्याला काही उपाय जे आहेत तर ते नक्की करायचे आहेत. येत्या 19 एप्रिल 2026 रोजी म्हणजेच रविवारी आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त आहे. या दिवशी केलेले दान, जप आणि खरेदी यांचा कधीही क्षय होत नाही, अशी धार्मिक मान्यता आहे. या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण लक्ष्मीचे पूजन करतो, सोन्याची खरेदी करतो, पण माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहावा आणि आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासू नये, यासाठी अक्षय तृतीयेला काही अचूक उपाय आपल्या वास्तूमध्ये सांगितले गेले आहेत आणि तेच उपाय या दिवशी केले तर ते अत्यंत फलदायी ठरत असतात. तर आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. रविवारी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही एक वेळ सोने चांदी खरेदी केली नाही तरीही चालेल, पण तांदळाच्या डब्यात ठेवा ही एक वस्तू. लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरेल, आयुष्यभर पैसा हा कमी पडणार नाही आणि हा उपाय केल्याने घरातील गरिबी दरिद्रता ही कायमची दूर होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला तांदळाच्या डब्यात ठेवायची आहे, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटन देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला 19 एप्रिलला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हे उपाय जे आहेत तर ते आवर्जून करायचे आहेत. भले तुम्हाला दिवशी सोनं चांदी खरेदी करणं नाही जमलं तरीही चालेल, किंवा इतर कोणत्याही सेवा तुम्हाला करायला नाही जमल्या तरीसुद्धा चालेल, परंतु हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आवर्जून करायचाच आहे. कारण आपले स्वयंपाकघर हे शुद्ध आणि समृद्ध असते आणि तिथे माता लक्ष्मीचा कायम वास असतो आणि त्या स्वयंपाकघरामध्ये आपण तांदळाचा डबा ठेवत असतो किंवा एखाद्या बरणीमध्ये आपण तांदूळ साठवून ठेवत असतो आणि तेच तांदूळ आपण पूजेमध्ये सुद्धा वापरत असतो किंवा स्वयंपाकघरामध्ये सुद्धा वापरत असतो. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या शास्त्रामध्ये तांदळाला अक्षदा म्हटले जाते, ज्याचा अर्थ असा आहे की जो कधीही क्षय होत नाही. आणि अक्षय तृतीया म्हणजे या दिवशी केलेले उपाय, त्या उपायांचा मिळणारं फळ हे कधीही क्षय होत नाही, ते संपत नाही. तांदूळ जो आहे तर तो चंद्र आणि शुक्र ग्रहाच्या संबंधित आहे. तो शांती आणि वैभवाचे प्रतीक आहे. अशा परिस्थितीमध्ये जर आपण या अक्षय तृतीयेच्या दिवशी तांदळाच्या डब्यामध्ये ही एक वस्तू ठेवली तर ते खूप शुभ मानले जाते. कारण ही जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ही वस्तू चंद्राच्या ऊर्जेला संतुलित करणारा हा शुद्ध धातू मानला जातो आणि म्हणून अक्षय तृतीयेला हा उपाय जर तुम्ही केला तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते. तांदूळ हा शुक्र ग्रहाच्या संबंधित असल्यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मीही आकर्षित होते, कारण शुक्र ग्रह हा धनासंबंधित मानला जातो. तसेच हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जाही दूर होते, तसेच जीवनात सकारात्मक बदल होतो आणि या पवित्र दिवशी तांदळाच्या डब्यामध्ये ही वस्तू ठेवल्याने घरात आर्थिक स्थिरता येते, माता लक्ष्मीचे निवासस्थान होते. आपल्या घरामध्ये कधीही पैशांची कमतरता ही भासत नाही. त्याचबरोबर घरातील सदस्यांमधील कलह हा कमी होतो. त्याचबरोबर जेव्हा ही वस्तू तुम्ही तांदळाच्या डब्यामध्ये टाकता आणि यानंतर तो तांदूळ घरातील सदस्य भात बनवून खातात, तेव्हा बघा घरातील व्यक्तीचा राग जो आहे ना तर तो संतुलित होतो, मन शांत होते आणि आपल्या घरातील वास्तुदोष हा दूर करण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो खूप जास्त प्रभावी मानला जातो. तांदूळ जो आहे ना तर तो प्राचीन काळापासून मुख्य अन्नधान्य असल्यामुळे तो समृद्धी, अन्नपूर्णता
आणि जीवनाचा आधार मानला गेला आहे. आणि त्यामुळेच तांदळाला अन्न आणि धन यांचे प्रतीक मानले जाते. जर आपल्याला हा उपाय करण्यासाठी या अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा तुम्हाला करून घ्यायची आहे, धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे. जर तुमचे सासू सासरे हयात नसतील तर तुम्हाला ती पितरांची पूजा करायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. अगदी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. आता आपल्या स्वयंपाकघरामध्ये जो तांदळाचा डबा आहे किंवा एखाद्या बरणीमध्ये तुम्ही तांदूळ साठवून ठेवलेले असतील तर त्यामध्ये तुम्हाला एक हळकुंड टाकायचा आहे. तांदूळ हे मांगल्याचे प्रतीक आहे, तर हळद ही विष्णू आणि लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. आणि याच तांदळाच्या डब्यात अक्षय तृतीयेला एक अख्खे हळकुंड ठेवा. या उपायाने घरातील धान्य अक्षय राहते आणि शुभ कार्यांमध्ये येणारे अडथळे हे दूर होतात. तसेच माता लक्ष्मी आपल्या घरात निवासस्थान करते आणि घरामध्ये कधीही धनधान्य, संपत्ती, पैसा हा आपल्याला कमी पडत नाही. म्हणून तुम्ही आवर्जून एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये एक हळकुंड ठेवायचा आहे. त्यासोबतच ₹1 एक नाणं ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे चांदीचं नाणं असेल तर ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि त्याची पोटली तयार करून तुम्हाला तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायची आहे. आता या डब्यातील तांदूळ संपल्यानंतर ती पोटली तशीच राहू द्या आणि पुन्हा नवीन तांदूळ तुम्हाला भरायचे आहे. तर अशा पद्धतीने ही एक वस्तू तुम्हाला अक्षय तृतीयेला तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायची आहेत. त्याचबरोबर आपल्या स्वयंपाकघरामध्ये साखर ही सुद्धा आवर्जून असते. घरातील कोणी ना कोणी व्यक्ती चहा हा पितच असतो, त्यामुळे असं एकही स्वयंपाकघर नाही की तिथे साखर नसेल. साखर जी आहे ना तर ती आपल्या आयुष्यामध्ये गोडवा निर्माण करते. साखर हे गोडव्याचे प्रतीक आहे आणि म्हणून आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरात नेहमी आनंद, गोडवा हा टिकून राहावा. आपल्या कुटुंबामध्ये जे काही वादविवाद आहेत तर ते दूर व्हावे, घरात सुख समृद्धी ही कायम राहावी, यासाठी या साखरेच्या डब्यामध्ये तुम्हाला एक दालचिनीचा तुकडा ठेवायचा आहे. कारण दालचिनी ही समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते. साखरेच्या डब्यात दालचिनीचे तुकडे ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम वाढते आणि उत्पन्नातील नवीन स्रोत निर्माण होतात. आणि म्हणून साखरेच्या डब्यामध्ये तुम्हाला आवर्जून 1 ते 2 दालचिनीचे तुकडे जे आहेत तर ते आवर्जून ठेवायचे आहेत. साखर संपली तर ते तुकडे तसेच राहू द्या. पुन्हा नवीन साखर त्या डब्यामध्ये तुम्हाला भरून ठेवायची आहे. त्याचबरोबर आपल्या स्वयंपाकघरामध्ये अजून एक खूप महत्त्वाची आणि लक्ष्मीकारक वस्तू असते, ते म्हणजे मीठ. बघा, मीठ जे आहे तर त्याला लक्ष्मीचा भाऊ म्हटलं जातं. मी हे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते आणि म्हणून या अक्षय तृतीयेच्या दिवशी मिठाच्या बरणीमध्ये 5 लवंग टाकून ठेवा. लवंगा आणि मिठाचे हे मिश्रण घरातील दारिद्र्य, गरिबी दूर करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी, सकारात्मक ऊर्जा लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित करण्याचं काम करत असते. या उपायामुळे कर्जातून मुक्ती मिळते, कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळतो. म्हणून तुम्ही नक्कीच अक्षय तृतीया मिठाच्या डब्यामध्ये 5 लवंगा या आवर्जून टाकायच्या आहेत. मीठ संपलं की त्या लवंगा तशाच राहू द्या आणि नवीन मीठ तुम्हाला त्या मिठाच्या भांड्यामध्ये किंवा बरणीमध्ये भरायचं आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये गव्हाचं पीठ हे अन्नाचा मुख्य आधार आहे आणि म्हणून या अक्षय तृतीयेच्या दिवशी मिठाच्या डब्यात ₹10 एक स्वच्छ नाणे ठेवा. हे नाणे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, कारण तुम्ही माता लक्ष्मीचा कोणताही फोटो किंवा मूर्ती पाहिली असेल तर त्या लक्ष्मीच्या हातातून तुम्हाला नाणेच पडताना दिसतात आणि म्हणून नाणे हे लक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहे. आणि हेच नाणे पिठाच्या डब्यामध्ये ठेवल्याने अन्नामध्ये बरकत येते आणि आपला आर्थिक ओघ जो आहे तर तो वाढत असतो. आणि म्हणून गव्हाच्या पिठामध्ये
एक 10 रुपयाचे नाणे हे कायमस्वरूपी ठेवावे. तर अशा पद्धतीने ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या, तर त्या वस्तू आपल्या स्वयंपाकघरामध्ये असणाऱ्या मिठाच्या डब्यात, तांदळाच्या डब्यात, गव्हाच्या पिठाच्या डब्यात, त्याचबरोबर साखरेच्या डब्यामध्ये ठेवायचे आहेत. तर हे अत्यंत प्रभावी आणि सात्विक असे हे उपाय आहेत. हे उपाय जर तुम्ही अगदी श्रद्धेने आणि निष्ठेने अक्षय तृतीयेला जर केले, तर नक्कीच तुमच्या घरात धन, संपत्ती, पैसा हा कधीच कमी पडणार नाही आणि लक्ष्मी कायमस्वरूपी तुमच्या घरात वास्तव्य करेल. मंडळी, अनेक लोक अक्षय तृतीया फक्त सोनं खरेदी करण्याचा दिवस समजतात, पण खरं पाहिलं तर हा दिवस ऊर्जा सक्रिय करण्याचा दिवस आहे. या दिवशी पृथ्वीवर सकारात्मक ऊर्जा अत्यंत उच्च स्तरावर असते. ब्रह्मांडातील शुभ लहरी आपल्या घरात सहज प्रवेश करतात. त्यामुळे या दिवशी केलेले छोटे छोटे उपायसुद्धा आयुष्यभर परिणाम देतात. आता आपण जाणून घेऊया काही अत्यंत गुप्त आणि कमी लोकांना माहीत असलेले उपाय. सर्वप्रथम पाण्याचा उपाय. पाणी हे जीवनाचं मूळ आहे. अक्षय तृतीयेला सकाळी तांब्याच्या लोटात स्वच्छ पाणी घ्या. त्यात थोडंसं गंगाजल असेल तर आणि एक तुळशीचं पान टाका. हे पाणी घराच्या मुख्य दरवाजावर आणि स्वयंपाकघरात शिंपडा. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होते आणि लक्ष्मीला येण्यासाठी मार्ग मोकळा होतो. दुसरा अत्यंत प्रभावी उपाय, दीपदान. अक्षय तृतीयेला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात एक तुपाचा दिवा लावा. दिव्याजवळ थोडे तांदूळ ठेवा आणि मनात लक्ष्मीचं ध्यान करा. हा उपाय केल्याने घरातील अडथळे दूर होतात आणि आर्थिक प्रगती सुरू होते. तिसरा उपाय, कापूर आणि लवंग. रात्री झोपण्यापूर्वी एक कापूर आणि 2 लवंगा घेऊन घरात आरती करा, विशेषतः स्वयंपाकघर आणि मुख्य दरवाजाजवळ. यामुळे घरातील वाईट शक्ती निघून जातात आणि वातावरण शुद्ध होते. आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, घराची स्वच्छता. अक्षय तृतीयेच्या आधी आणि त्या दिवशी घर पूर्णपणे स्वच्छ असणं खूप आवश्यक आहे, विशेषतः स्वयंपाकघर, देवघर आणि मुख्य दरवाजा, कारण लक्ष्मीला स्वच्छता आणि सुव्यवस्था खूप प्रिय आहे. आता जाणून घेऊया ऊर्जा साठवण्याचा उपाय. अक्षय तृतीयेला एक छोटासा चांदीचा किंवा तांब्याचा डबा घ्या. त्यात थोडे तांदूळ, एक सुपारी, एक हळकुंड आणि एक नाणं ठेवा. हा डबा देवघरात ठेवा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा साठते आणि ती वर्षभर तुमचं रक्षण करते. आता एक वेगळा आणि अत्यंत प्रभावी उपाय, सुगंधाचा. घरात सुगंध, अगरबत्ती किंवा धूप यांचा सुगंध कायम ठेवा. सुगंध हा लक्ष्मीला आकर्षित करणारा एक मोठा घटक आहे. ज्या घरात सुगंध असतो तिथे सकारात्मक ऊर्जा जास्त काळ टिकते. पुढचा उपाय, रंगांचा. अक्षय तृतीयेला शक्यतो पिवळ्या, लाल किंवा पांढऱ्या रंगांचे कपडे परिधान करा. हे रंग लक्ष्मीला प्रिय आहेत आणि हे रंग सकारात्मक ऊर्जा वाढवतात. आता जाणून घेऊया दानाचं महत्त्व. या दिवशी जर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न, कपडे किंवा पैसे दिले तर ते अनेक पटीने वाढून तुमच्याकडे परत येतात. विशेषतः अन्नदान केल्याने घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. आता एक अतिशय शक्तिशाली मंत्र उपाय. अक्षय तृतीयेला ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः हा मंत्र 108 वेळा म्हणा. हा मंत्र लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि तो तुमच्या जीवनात आर्थिक स्थिरता आणतो. आता आपण बोलूया चंद्र आणि शुक्र ऊर्जा. या दिवशी चंद्र आणि शुक्र ग्रह अत्यंत प्रभावी स्थितीत असतात. त्यामुळे मन शांत ठेवणं आणि वाद टाळणं खूप महत्त्वाचं आहे. घरात कोणताही वाद, भांडणं होऊ देऊ नका. पुढचा उपाय, गोड पदार्थ. अक्षय तृतीयेला घरात गोड पदार्थ नक्की बनवा, जसं की शिरा, खीर किंवा पुरणपोळी. गोड पदार्थांमुळे घरात आनंद आणि समाधान वाटतं. आता एक विशेष उपाय, झाडांचा. या दिवशी एखादं झाड लावा किंवा घरात तुळशीची पूजा करा. झाड हे सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात, घरातील वातावरण शुद्ध ठेवतात.
आता अत्यंत महत्त्वाची गोष्ट, विचार. मंडळी, कोणताही उपाय करण्यापेक्षा तुमचे विचार शुद्ध असणं खूप गरजेचं आहे. जर तुमचे विचार सकारात्मक असतील, तुम्ही प्रामाणिक असाल, तर लक्ष्मी आपोआप तुमच्याकडे आकर्षित होते. तुम्ही रोज कृतज्ञता व्यक्त करा. जे आहे त्याबद्दल देवाचे आभार माना, कारण कृतज्ञता हीच खरी लक्ष्मी आहे. शेवटी एक छोटा पण प्रभावी उपाय. रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या पर्समध्ये किंवा तिजोरीत एक हळकुंड ठेवा. यामुळे पैशांची आवक कायम राहते. तर मंडळी, हे होते अक्षय तृतीयेसाठी काही अत्यंत नवीन, प्रभावी आणि गुप्त उपाय. हे उपाय श्रद्धेने आणि निष्ठेने केले तर नक्कीच तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडतील. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.